आले तर मजा घेतात ना. आमचा ग्रुप पूर्ण डान्स करून राहिला पहा तुम्ही. मला अंदाज होता बघा. सुपर इतकं टॅलेंट आहे तुमच्यामध्ये, आज मला माहीत पडलं. भागो यस यस यस. चलो अरे यार भले चंगोड़ा यार. ये बरोबर आहे. मार्गदर्शन कोण करत आहे? मार्गदर्शन आपले मंगेश दादा करत आहेत. सध्या या पाऊल वाटीने आपल्याला बसकडे जायचंय. पुढे बघू नानी वॉटरफॉल, नेकलेस वॉटरफॉल आणि मंदिर. ओके 1 2 3. हा कोणता धबधबा होता दादा? याला कुलटेंबे वॉटरफॉल बोलतात किंवा बाहुबली वॉटरफॉल. बाहुबली आहे. मी वसुंधरा म्हणून वसुंधरा आपण पहिल्या ठिकाणी गेलो तो वसुंधरा आहे. अच्छा तो कशी करते का तू? मी काही तर राहतो काय मी धबधबे काढले ते. आता आम्ही जाणार बसकडे. चला मित्रांनो आम्ही पहिला बाहुबली आता बसकडे जायचं. तू लय थकली का हो? चला या या. अरे बापरे दुसरी पण टीम आलेली आहे. हे 7 पर्वत पार करून आलेली आहे आणि पूर्ण पाण्याचा आनंद घेत. आणि तिसरी टीम पण आलेली आहे आता जवळपास. फुल एन्जॉय करत आहे पूर्ण निसर्गाचा. हे पहा तुम्ही निसर्ग पहा आणि आमची टीम पहा. क्या बात आहे. सुपर सुपर. या 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 या. ती पण टीम आमची रेडी आहे. आली बा आमची टीम पण आली. बढिया बढिया बढिया. चला चला फटाफट जायचं आपल्याला आता. तर मित्रांनो यांनी 7 पर्वत पूर्ण पार केलेला आहे आणि खूप थकलेले आहे आता. आणि थकल्यानंतर आता त्यांनी थोडासा विश्रांतीचा पाठ घेतलेला आहे आणि सोबत सोबत निसर्गाचा मजा घेत घेत चहा सुद्धा पित आहे. हे चहा घेतल्याने आम्हाला पुन्हा एनर्जी येईल. हां कारण की आता ह्या चहा पिल्यानंतर हे पुन्हा एक पहाड चढणार आहे. पुन्हा 10-15 मिनिटाच्या अंतरावर धबधबे आहे म्हणते पुन्हा. तर तयार होऊन जा पुन्हा नेक्स्ट धबधब्यासाठी. यास चला आम्ही आलो आमच्या आता गाडीजवळ. आणि हे बघा आमची गाडी जिथे उभी आहे तिथे बघा किती सुंदर असं छान असं वातावरण आहे ना. मस्त खूप 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 सुंदर. तर आम्ही चाललो आता पुन्हा एक. आता कोणता वॉटरफॉल पाहणार आहे मग दादा? नानी वॉटरफॉल. समोर बघा निसर्ग वॉटरफॉल. हां चला खूप मजा येत है. नहाने के लिए लोग आते हैं इसलिए नहानी वाटरफॉल. हम लोग भी अभी नहाने के लिए जा रहे हैं. फिलहाल तो आपको दिखाएंगे कि क्या कैसा है व्यू. अरे ते इकडे चेंज करायचे. तिथे कुठे चेंज करायला आहे का? बायको मोबाईल घेऊन येऊ का? जा घेऊन या. तर
पाणी तर भयानक चालू आहे मित्रांनो इथं, पण पाण्यासोबत इथं जो आम्ही आता आलेलो आहोत इथं आम्ही आलेलो आहोत एक खतरनाक आणखी एक तुमच्यासाठी खूप मस्त धबधबा आणलेला आहे. त्या धबधबा म्हणजे नाना धबधबा. हे पहा तुम्ही, जबरदस्त आणि मस्त पाणी पण चालू आहे. आणि पाण्याचा खूप मजा घेतो ना आम्ही. गौरव बाई इकडे बडबड करून राहिली आणि मी इकडे. जबरदस्त. अरे पाणी पहा, रे पाणी पहा, पाणी पहा. या इकडे. तर मित्रांनो तुम्ही आतापर्यंत जे काही धबधबे पाहिले ते तर पाहिलेच तुम्ही, पण आता याच्यानंतर आपण पाहणार आहोत एक छोटासा नेकलेस फॉल. नेकलेस फॉल हा पण एक खूप सुंदर फॉल आहे. आता इथे पाहू शकता बरेचशा लेडीज इथे पहा. हे बघा, हा हे नेकलेस फॉल. तर तुम्हाला सांगायचं असं आहे मित्रांनो की आता आम्ही जेवढं काही आता एक फॉल पाहिलेलं आहे हे सगळे आम्हाला मंगेश भाऊ सोनवणे यांनीच आम्हाला दाखवलेले आहे. यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळ्या गोष्टी पाहत आहोत आणि खूप छान असं त्यांचा स्वभाव आहे आणि फ्रेंडली राहतात ते सगळ्यांसोबत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला चांगलं भंडारदऱ्याला जर यायचं असेल हां कॉन्टॅक्ट नंबर है 7350977107. एक दूसरा नंबर है, नेटवर्क का थोड़ा सा प्रॉब्लम असेल, फोन जर नसेल लागेल तर टेक्स्ट मेसेज सोडा 9552393420 9552393420. ॲडव्हेंचर भंडारदरा इंस्टाग्राम किंवा फेसबुकला हवं तर कॉन्टॅक्ट करू शकता. हवं तर टेक्स्ट मेसेज सोडा. पाहिजे असेल तर कॅम्पिंग करू शकता, ट्रेकिंग करू शकता. वेगवेगळे सीझन आहे भंडारदऱ्यामध्ये. आता जस्ट वॉटरफॉलसाठी आपण आलेलो आहोत. याच्यानंतर कॅम्पिंग होते, ट्रेकिंग झाली की नंतर काजवा महोत्सव असतो 20 मे ते 30 जूनपर्यंत. कोणतीही क्वेरी असेल तर बेशक फोन करू शकता. धन्यवाद. तर मित्रांनो गाईड आहे आणि प्रत्येक गोष्ट चांगली समजून सांगतात. खूप नॉलेज देतात आणि खूप काळजी घेतात सर्वांची आणि प्रत्येक स्पॉटवर जास्त काळजी घेऊन आम्हाला खाली उतरवण्याचाही प्रयत्न करतात. शॉर्टकट मार्ग दाखवतात आणि यांची ट्रॅव्हल्स एकदम छान आहे. Perfect आहे. प्रत्येकाने त्यांना कॉन्टॅक्ट करून हे गाईड आहे मंगेश सोनवणे. हां आणि यांच्या संपर्कात सर्वांनी राहा आणि तुमचा टूर एकदम छान एन्जॉय करा. काही तुम्हाला अडचण येणार नाहीये. आमचा टूर यांच्यामुळे छान झाला आहे. थँक्यू मंगेश भाऊ. धन्यवाद व्ह्यूअर्स. तुमचा वेळ देऊन आमचे व्हिडिओ बघताय. यांना पण फॉलो करा. आम्हाला काहीच दाखवलं नाही मंगेश दादामुळे आणि यांनी आम्हाला पूर्ण स्पॉट दाखवून त्या स्पॉटचं ऐतिहासिक माहिती दाखवली. इतिहास माहिती काय आहे
भंडारदरा, हरिश्चंद्रगड त्यांची पूर्ण माहिती दिली. आमच्या अर्धे स्पॉट झाले, अर्धे पाहायचे. मंगेश सरांसोबत आणि सारंग सरांसोबत जोडून जाऊ. ॲडव्हेंचर भंडारदरा इंस्टाग्रामला पेज आहे, मंगेश सोनवणे, तिथं खालती नाव असेल, कॅम्प फायरचं फोटो असेल त्याच्यावरती भंडारदरा म्हणून. हवं असेल तर तिथं जाऊन फॉलो मारू शकता किंवा कॉन्टॅक्ट करू शकता, तिथं पण तुम्हाला नंबर सापडेल. धन्यवाद. तर मित्रांनो, हे दिली तुम्हाला मंगेश भाऊनं पूर्ण माहिती जे मी तुम्हाला देणार होतो. तर तुम्ही आता त्यांच्या तोंडातून स्वतः ऐकलेली आहे, नंबर पण तुम्हाला सांगितलेला आहे, त्यांची आय डीसुद्धा सांगितलेली आहे. केव्हाही तुम्हाला असं कधी आढळलं किंवा असं जायचा प्लॅन बनला तर नक्की तुम्ही आमच्या भावाला संपर्क करा. तोपर्यंत पाहत राहा तुम्ही आता नेकलेस फॉन. सगळं त्या तिथूनच दिसून आल्या. वनराई फॉल. आम्ही भंडारदरा अमृतेश्वर महादेवाला आलेलो आहे. खूप छान. आणि पाणी पाहिजे किती मस्त पाणी आहे, पाण्यामध्ये फुल एन्जॉय का चालू आहे. यास यास यास. सर्व या ट्रिपला खूप छान मजा येते. चला, कंटिन्यू सकाळपासून पाणी चालू आहे. तुम्ही पाहू शकता इकडे निसर्ग परिचय केंद्र. आणि आमचे ट्रॅकर गर्ल रेडी आहे पूर्णपणे रेनकोट घालून, पाण्याचा आनंद घेत, छत्री घेत, मस्त आनंद एन्जॉय करत आहे लाईफ. चला. काय म्हणता मंगेश भाऊ? सध्या आपण रतनवाडी गावात आहोत. समोर बघू शकता इथं कुंड आहे, पांडवकालीन कुंड आहे. पांडवांनी एका रात्रीमध्ये मंदिर आणि कुंड बांधल्याची आख्यायिका सांगितली जाते. नॉर्थ इंडियन आर्किटेक्चर आहे हे. रतनवाडी म्हणून गाव आहे. तिथे शिवाजी महाराजांचा किल्ला आहे, त्याच्या पायथ्यापासून नदी निघते. नदी जेव्हा निघेल सगळ्यात पहिल्यांदा जुनं मंदिर आहे जे पांडवांनी एका रात्रीत मंदिर बांधलं होतं, अमृतेश्वर मंदिर. त्या मंदिराच्या आतमध्ये सगळ्यात पहिल्यांदा, आता तुम्ही तर बघितलं त्या व्हिडिओमध्ये की पाणी साठले. आता महाशिवरात्रीच्या 1-2 हप्त्यात आतमध्ये निघून जाईल, मार्च एप्रिलच्या वेळी. इथं गडकल्ले ट्रेकिंगसाठी लोक येतात असं म्हटलं जातं. जेव्हा समुद्रमंथन झालं त्यावेळी अमृताचा कलश निघालेला, ज्या ज्या ठिकाणी थेंब पडतात त्या ठिकाणी सिंहस्थ कुंभमेळा होतो. त्यावेळीची जे मंदिरं असतात त्याच्या पाठे श्वर नाव लिहितात, अमृतेश्वर, इथं त्र्यंबकेश्वर. हे दोन्ही एकाच टाईमचे मंदिरं आहेत. इथं काही लोकांनी असा पण इतिहास लिहिण्याचा प्रयत्न केला की झंझ म्हणून एक राजा होता, त्याने 12 ज्या नद्या वाहत्या शिवालय तिथं बनवलेली. पण मग पुरातन विभागाला असं काय झंझ राजाचा इतिहास सापडलेला नाही आहे. पुरातन विभागाकडं पण खूप सारे एक्सपर्ट लोक आहेत, अभ्यासू लोक आहेत, त्यांना तर भेटलेला नाही आहे. सगळ्यांचं मान्यता आहे की नॉर्थ इंडियन आर्किटेक्चर पांडवांनी बनवलेलं असावं. याची फिक्स डेट वगैरे कुठे लिहिलेली नाही आहे. तुम्ही काही शिलालेख बघितला असेल पुढे. मंदिराचं काम पूर्ण झालेलं नाही आहे. पांडव वनवासाच्या वेळी इथं आलेले, त्यावेळी एक पण शंकराचं मंदिर नव्हतं. तर त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा कुंड बनवलं, नंतर मंदिर. मग सनराईज लवकर होत होता, मग त्याने पूजा अर्चा करून इथनं ते निघून गेले, अशी इथे आख्यायिका सांगितली जाते. मी लेकचं पाणी बघितलं, आता तर डॅम भरलेलं आहे. जेव्हा शिवलिंगवरती पाणी येतं तेव्हा डॅम पूर्ण खाली असतो, तर देखील त्यावरती पाणी येतं. महाशिवरात्रीच्या 1-2 हप्त्यात ऑटोमॅटिकली निघून जातं. इथं कारवीची फुलं वगैरे येतात, त्यावेळी ट्रेकला खूप सारी लोक येतात. आता पावसाळ्यामध्ये सध्या तर ट्रेकिंग बंद आहे. ट्रेकिंगसाठी तुम्हाला यायचं असेल तर सेम नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता, 7350977107. या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून विचारू शकता, मग भंडारदऱ्याला येऊ शकता. कारण भंडारदऱ्याला शनिवार रविवार खूप सारी गर्दी होते, त्यामुळे तुम्ही जर एक मेसेज टाकला तर हवं तर मी तुम्हाला व्यवस्थित गाईड करू शकतो. धन्यवाद. तर ही दिली पूर्णपणे रतनगडमधली आपल्याला मंगेश भाऊनं माहिती. आणि त्यानंतरही आणखी मंगेश भाऊ आपल्याला भरपूर काही गोष्टी सांगणार आहे, तर आपण त्या पण गोष्टी समजून घेणार आहे, जाणून घेणार आहे. तर चला.
डाव्या साईडला पुढे जायचं जातो इथं डाव्या साईडला कोकण कडा कडा शिक्रापूर पर्वत आम्ही आलेला होता. पट्टी लोटावर तिथे असं दाखवा खूप तसं दाखवतो ना कोणी कोण फक्त घेऊन गेल ना ती तर मित्रांनो तुम्ही इथं पाहू शकता. हा आहे कळसुबाई शिखर आणि खूप मस्त आहे. आणि इथं ट्रॅकिंग पण होते. आता सध्या पाणी चालू असल्यामुळे ट्रॅकिंग सध्या बंद आहे. कमीत कमी 7.5-8 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. तर आता आपण नाईट ट्रॅकला पण जाता येतं असं मंगेश भाऊचं म्हणणं आलेलं आहे. सनराईजला जाता येतं सनसेटला जाता येऊ शकतं. बापरे वातावरण माय गॉड नाही आता काही स्टेटसही ठेवता नाही येणार नेट नाही ना. हे फॉल एकच आहे नाव वेगवेगळं आहे. आता आपण एक वैशाली वॉटरफॉल पण पाहिलेला आहे. खूप चांगला फॉल होता. तो पण वाहता होता आणि इथं पाऊस होता पाणी पाणी डॅम आहे भंडारदरा आता भरून जाते ऑगस्ट महिन्यापर्यंत. हो या इथपर्यंत राहतं पाणी. पाहू शकता खूप भयानक हवा चालू आहे आणि हवा अशी थंडी हवा चालू आहे. त्याच्यात मी पायात काही चप्पल नाही घातली. ते पाय पूर्ण हा कसं हॉटेल आहे. आणि तुम्ही पाहू शकता इथं वॉशरूम आहे का. तर मित्रांनो जेवण रेडी झालेलं आहे पूर्ण. हे पनीरची भाजी, हे सुका आलू, शेवभाजी, राईस, वरण आणि इकडे आहे शिरा घातलेला आहे. तो हवेनं थंड होईल म्हणून तो झाकून ठेवला. आणि हे पोळी आणि हे सलाड. तर असं हे जेवण आहे.
कसं आहे जेवण मग? खूप खूप छान आहे. जेवण आवडलं ना? हो खूप छान. काही गैरसोय झाली का आमच्याकडून? बिलकुल नाही. नाही ना? तुमच्याकडून काहीच नाही झाली. ए, अभिनंदन दादा इकडे. आणि इकडे ना. बरोबर आहे ना? खूप छान जेवण आहे. हॅपी ना? हां. मग नेक्स्ट प्लॅन कधी आहे आपला? नेक्स्ट प्लॅन गोवा. गोवा आहे का? चला ठीक आहे ठीक आहे. ओके 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 ओके. नाही कोणी अभिराज मी अभिराज नायकोडे ऑनर हॉटेल निवांता. तुम्ही थोडं आता हेच जोरानं बोला. मी ऑनर अभिराज नायकोडे हॉटेल निवांता लेक टू रिट्रीट भंडारदरा. इथं रूम ज्याने घेतली त्यालाच जेवण मिळते, पण ओळखीमुळे आम्हाला खूप चांगली सोय दिली, टेस्ट पण चांगली दिली, वेळेवर जेवण दिलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद दादा धन्यवाद. पार्टी खूप खूप आभारी आहे. आणि वातावरण खूप मस्त आहे, मौसम पण एक नंबर आहे. हां सगळं आम्हाला पण करा. हां हां. हां हां हां. वा 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 वा. हॅपी ना हॅपी ना? हां फुल एन्जॉय. हां काही पाहिजे का दादा? धन्यवाद. धन्यवाद. पार्टी खूप आभारी आहे. तुम्हाला काही? हा इकडे बाळ. हो आपल्या इकडे थंडी झकात. हे पूर्ण संपवत आहे तुम्ही आता? चला दादा ओके ना? यस. तुमचं तर काही विषयच नाही आहे. तुम्ही ऑलवेज हॅपी आहे. ओके काय म्हणते बाळा? खूप छान. छान ना? ओके हॅपी. जेवण चांगलं आहे. काही गैरसोय झाल्याबद्दल माफी करा. खाना बहुत बढ़िया बना और बहुत मजा आया. क्या बात आहे. एकदम चकाचक. थँक्यू. तुमची स्माईलच सांगते एकदम म्हणजे झकास छान झाला. वा 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 खूपच छान. अरे मला तुम्हाला पाहिलं कसं वाटतं कॉलेजची पोरगी झाली काय? खरंच एकदम मस्त एकदम. आजची काय ड्रायव्हर साहेब आहे आपले आज. का साहेब काय म्हणते जेवण? एक नंबर मस्त. दादा जेवण छान मस्त ना? तुमचं खूप खूप आभार राजू. तुम्ही खूप म्हणजे तिघाही लोकांचं म्हणजे रात्रभर जागरण करून तुम्ही दादा तुम्ही तर गाडी एक नंबर आणि सायलेंट गाडी चालवतात. तुमचं नेचर पण सायलेंट आहे. सोबत दादा तुमचं पण आणि तुमचं पण तिन्ही माणसं एक नंबर आहे. काय झालं पाहायला? अरे हा सॉरी सॉरी हा आता हां मित्रांनो आम्ही आता आलो आहे जेवण करायला. इकडं व्ह्यू बघा मस्त. तुम्हाला बॅक साईड दाखवते. खूपच थंडी आहे. तर मित्रांनो भयानक पाणी चालू आहे, भयानक थंडी हवा चालू आहे. तिथं बादल पाहू शकता तुम्ही. काही दिसत नाही आहे. काही दिसून नाही यायला. आणि एकदम वातावरण थंड थंड झालेलं आहे. आणि गाडीची चाबी दुसरा ड्रायव्हर दादाला दिली आहे. आणि आम्ही आता वाट पाहून आलो. असं की धावत आल्यामुळे आम्हाला खूप दम लागलेला आहे. एकदम इकडे इकडे थांबत नाहीये. पाऊस थांबून नाही राहिला. पाऊस थांबायचं नाव घेत नाहीये. हे बाई फोनवर बोलून नाही नेटवर्क सापडलं बा. नेटवर्क सापडलं. छत्री उलटी झालेली आहे. छत्री उलटी झालेली आहे. छत्री पण उलटी झाली आहे. तर असं वातावरण आहे मित्रांनो. कसा वाटलं तुम्हाला आता ब्लॉग? कसा वाटलं हां असा होता आजचा छोटासा ब्लॉग. कसा वाटला कसा आणि नक्की सांगा. दिसून आलं हे लाईट राहू द्या. आता आम्ही एक्झिट झालो. चला आता आम्ही निघालो.
आमच्या रस्त्यावर आम्हाला जायचं आहे आता नाशिकला, नाशिकवरून अमरावती. तर हा आमचा लास्ट पॉईंट होता. आम्ही इथून जेवण करून मग रात्री निघालो. पण निघाल्यावर स्वातीताई पाटील खूप इमोशनल झाल्या होत्या. त्यांना खूप सहवास आवडला आमचा आणि आम्हालाही त्यांनी जी ऑर्गनाईज केलेली ट्रिप खूप आवडली, कारण त्यांनी सर्वांची काळजी घेतली आणि मेन म्हणजे त्यांची जी गाडी आहे चिखलीला जाणार होती आणि आम्हाला नाशिकवरून अमरावती यायचं होतं. आम्ही त्यांना म्हटलं की आम्हाला एका बस स्पॉटवर तुम्ही उतरून द्या, आम्ही तिथून गाडी करून नाशिकला जातो, मग नाशिकवरून आमची ट्रॅव्हल्स आहे. पण त्यांचं मन लागलं नाही. त्यांनी अर्ध्या रात्री म्हणजे रात्रच झाली होती, त्यांनी आम्हाला कुठे अर्ध्यात सोडलं नाही. त्यांनी आम्हाला थेट बिलकुल नाशिकपर्यंत नेऊन सोडलं, जेव्हा की त्यांचा तो रन पण नव्हता. खूप खूप धन्यवाद स्वाती. काय म्हणणं आहे रश्मी मॅडम? एकदम बढिया झाली ट्रिप आणि स्वातीताईंनी जे ऑर्गनाईज केली आहे टूर्स अँड ट्रॅव्हल्स आपलं स्वामी समर्थ, एकदम बढिया ट्रिप त्यांनी ऑर्गनाईज केली. कुठे काही त्रास झाला नाही, एन्जॉयमेंट केली, जेवण वगैरे सगळं व्यवस्थित झालं. आता आपले जे सोबत होते आपली मंडळी ट्रॅकिंग मंडळी फुल पाण्याचा आनंद घेतला. काय वाटतं तुम्हाला? कसा झाला टूर? अरे आमचा पण दिवस खूप मस्त, एकदम म्हणजे भारी दिवस आहे ना. एकदम छान. पुढचा टूर कधी आहे लवकर कळवा. यस. तुम्ही सांगा काही. मस्त एकदम तुमच्यासोबत यायला खूप छान वाटलं. परत टूर निघाला का निश्चित येऊ तुमच्यासोबत आम्ही आता. नक्की दादा. मस्त. चला हॅपी जर्नी. थँक्यू. चला ताई.